आजचा आपला विषय आहे नवविधा भक्ती भाग 2. मागच्या भागामध्ये आपण भक्ती म्हणजे काय, नवविधा भक्ती म्हणजे काय, तिचे 9 प्रकार कोणते हे सगळं पाहिलं. आणि त्याच्यापैकी कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती यांचा थोडासा अभ्यास केला, त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली. आता ही जी आपण कीर्तन भक्ती पाहिली आणि श्रवण भक्ती पाहिली, कीर्तन भक्तीमध्ये आपण पाहिलं की कीर्तनकार देवांच्या बद्दलच्या काही कथा, देवांची चरित्र, त्यांच्या लीला, त्यांच्याबद्दलचं काही गायनातून त्यांच्याबद्दलचं चरित्राचं वर्णन करणं, असं सगळं कीर्तनकार करत असतात. हे करत असताना कीर्तनकार जेवढ्या समरसतेने कीर्तन करेल तेवढेच ते श्रोते सुद्धा त्याच्यामध्ये तल्लीन होतात. कीर्तन भक्ती करताना कीर्तनकारांची भावना अशी पाहिजे की हे मी करत नाहीये किंवा मी बोलत नाहीये, तर माझ्या मुखातून प्रत्यक्ष भगवंत त्यांचं चरित्र सांगताय, अशी भावना जेव्हा त्यांच्या मनात असेल तेव्हा जास्त समरसता येईल त्यांच्या कीर्तनामध्ये किंवा ते एकरूप होऊन जाते. मग असं कीर्तन ऐकणारे श्रोते सुद्धा त्याच्यामध्ये अगदी रंगून जातात. हळूहळू काय होतं, कीर्तनकार आणि श्रोते यांची तार जुळते, ज्याला आपण वेवलेंथ म्हणतो, ती जुळते. आणि दोघेही जेव्हा या गोष्टीमध्ये एकरूप होतात तेव्हा कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती फळाला येते आणि त्याच्यातून स्मरण भक्तीचा जन्म होतो. म्हणजे काय होतं की कीर्तनकार सतत भगवंतांचं नामाचं उच्चारण करत असतात, त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी सांगत असतात, श्रोते ते ऐकत असतात. मग ऐकता ऐकता सतत भगवंतांचं नाम कानावर पडल्यानंतर आपोआपच त्यांच्या मनात सुद्धा भगवंतांबद्दलची ओढ निर्माण होते. म्हणजे त्यातनं अध्यात्म विद्या प्रगट होते असं म्हणतात. थोडक्यात काय की ऐकणारा श्रोता सुद्धा नामाला लागतो. भगवंत माझे, मी त्यांचे, मी त्यांचा, अशी भावना त्याच्या मनात जागृत होते. देव सतत आपल्या जवळ आहे, देव आपली काळजी घेतात आणि तसंच देवांचं आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे हे जाणवल्यावर आपोआप त्याच्या हातून चुकीचं काही घडत नाही. मनात विचार सुद्धा सतत चांगले यायला लागतात, कारण भगवंतांचं लक्ष आहे आपल्यावर, असे एक मनात सतत जाणीव असते त्यांच्या. मग भगवंतांचं नाम अशा रीतीने आपोआप सतत मुखात यायला लागतं, मनात सतत भगवंतांचं चिंतन चालू होतं. त्याच्यामुळे होतं काय की दुसरे कुठलेही वाईट साईट शब्द मुखातून बाहेर पडत नाही. एक भगवंतांचं नाम आपल्या ओठावर असलं की दुसरे शब्द येऊ शकत नाही. तसंच मनात जेव्हा भगवंतांचं चिंतन चालू असेल तर मनात येणारे विचार सुद्धा पवित्र चांगले विचारच मनात येतात, वाईट विचार येऊच शकत नाही. मग हळूहळू काय होतं, मन शुद्ध होत जातं, अंतःकरण पवित्र होत जातं आणि मन स्वस्थ होतं, मनाची अस्वस्थता दूर होते, मनाला एक प्रकारची शांती मिळते. मग काय होतं, एकटं बसलेलं असताना, समूहात असताना, काहीही करत असलं तरी सारखी भगवंतांची आठवण येते त्याला. यालाच प्रेम असं म्हणतात. म्हणजे कसं की ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम वाटतं, जी व्यक्ती आपल्याला आवडत असते, तिची सतत आठवण येते आपल्याला, किंवा तिच्याबद्दल सतत काहीतरी बोलावं असं वाटतं, तिच्याबद्दल चांगलं काहीतरी ऐकावं असं वाटतं, 4 लोकांना सांगावं असं वाटतं, किंवा सतत ती जवळ राहावी असं वाटत असतं. किंवा ती जवळ नसली तरी तिची एक मूर्ती आपल्या डोळ्यापुढे सतत असते, डोळ्यात तिचं रूप साठवलेलं असतं आणि मग अशा व्यक्तीला भेटण्याची ओढ लागते आपल्याला. मन अगदी व्याकुळ होतं, कधी भेटतोय आपण त्या व्यक्तीला असं होतं. अगदी तसंच या भक्तांच्या मनात भगवंतांबद्दल प्रेम निर्माण होतं, भगवंतांना भेटण्याची ओढ लागते, अगदी त्यांचं मन देवासाठी व्याकुळ होऊन जातं. जसं जर आपण तुकारामांचे अभंग पाहिले तर ते भक्ती रसात किंवा भगवंतांच्या प्रेमात इतके भिजलेले आहेत की जसं आपण आवळ्याचा मुरावळा करतो, साखरेच्या पाकात आवळा मुरतो आणि मधुर लागतो,
तसे तुकारामांचे अभंग आहेत, भक्ती रसात पूर्णपणे मुरलेले आहेत. मात्र हे जे भगवंतांचं नाम घ्यायचं किंवा चिंतन करायचं ते कधी करायचं, त्याला काही वेळेचं बंधन आहे का? तर समर्थ त्याच्यासाठी म्हणतात, चालता बोलता दंगा करिता नाना भोग उपभोगिता संसार धंदा करिता नाम सांगूची नाही. म्हणजे आपण काहीही करत असू तरी ओठामध्ये भगवंतांचं नाम पाहिजे. अगदी आपण स्वयंपाक करत असू, काही काम करत असू, कुठे जात असू किंवा नुसतं बसलेलो असू किंवा अंथरुणावर पडलेलो असू, तरी सुद्धा आपण मनातल्या मनात भगवंतांचं चिंतन आणि तोंडाने त्यांचा जप नक्कीच करू शकतो. आणि असे भक्त जे असतात सतत भगवंतांच्या चिंतनात रममाण झालेले असतात, ते भगवंतांना सुद्धा अतिशय प्रिय असतात. आपल्याला नारद मुनी माहितीये, त्यांच्या तोंडात सतत नारायण नारायण असा जप असतो. असं करता करता त्यांच्या मनात काय होतं, एकदा सूक्ष्म अहंकार डोकवायला लागतो की मी सतत भगवंतांचं नामस्मरण करतो, त्यांचं नाम घेतो, म्हणजे भगवंतांचा सगळ्यात प्रिय भक्त मीच असलं पाहिजे. तरी सुद्धा एकदा खात्री करून घेऊ म्हणतात, जातात भगवान विष्णूंकडे जातात आणि त्यांना विचारतात, खरं खरं सांगा तुमचं प्रिय भक्त कोण, सगळ्यात आवडता भक्त कोण आहे? आणि अगदी म्हणजे खात्री असते की आपलंच नाव येणार आता. भगवंत त्यांच्याकडे बघतात आणि हसतात. ते बरोबर मनातल्या मनात ओळखतात की थोडासा यांना आता गर्व झालाय, अहंकार झालेला भक्तीचा सुद्धा. आता भक्ती ही सात्विक वृत्ती आहे, खरं म्हणजे सत्व गुण आहे, पण त्याचं सुद्धा बंधन होतं माणसाला. भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायात म्हणलं, सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चालक. म्हणजे आपण भगवंतांचे भक्त आहोत, आपण इतर माणसांपेक्षा वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत, भगवंतांच्या जवळ आहोत, याचा एक प्रकारचा अभिमान वाटायला लागतो. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे त्याचं सुद्धा त्या माणसाला बंधक पडतं. त्याला सोन्याची बेडी असं म्हटलेलं आहे सत्वगुणाला, की बेडी लोखंडाची असो, चांदीची असो, नाही तर सोन्याची असो, बेडी बेडीच असते, ती अडकवते माणसाला. तसं या भक्तीचं जर सात्विक वृत्ती आहे, ती सुद्धा माणसाला शेवटी कर्मबंधनात अडकवते. आता नारद मुनींची तशी स्थिती होऊ नये म्हणून मग भगवंत त्यांना म्हणतात, पृथ्वीवर स्वर्गात असतात, पृथ्वीवर बोट दाखवतात, म्हणतात तिथे बघ, तिथे माझा प्रिय भक्त आहे. नारद मुनींना आश्चर्यच वाटतं की आपलं तर नाव घेतलं नाही, कुणाचं म्हणजे कोणाकडे बोट दाखवतात, बघू तरी. म्हणून ते बघतात, तर एक गरीब शेतकरी असतो, शेतामध्ये नांगरणी चाललेली असते बैलांना घेऊन. तो म्हणतो, हा गरीब शेतकरी तुमचं प्रिय भक्त आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे. खूप आश्चर्य वाटतं, थोडासा राग येतो, दुःख होतं. भगवंत म्हणतात, हो हा माझा प्रिय भक्त आहे. नारद मुनी म्हणतात, पण मी तर सारखं नारायण नारायण म्हणतो, दुसरं मी काहीच करत नाही, आणि हा शेतकरी तर शेतात काम करतोय, तरी तुमचं कसं काय प्रिय भक्त? मला याचं कारण जाणून घ्यायचंय. नारद मुनी म्हणतात, ते म्हणतात, भगवान म्हणतात, ठीक आहे मी सांगतो कारण. माझं एक लहानसं काम कर, एका दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा करून ये, माझ्या जवळ ये परत, आणि मी सांगतो तुला काय कारण आहे. लगेच नारद मुनी जायला निघतात. ते म्हणतात, थांब थांब, अशी घाई नको करू, नुसती प्रदक्षिणा घालायची नाहीये. एक तेलाने काठोकाठ भरलेलं पात्र नारद मुनींच्या हातात देतात आणि भगवान विष्णू त्यांना म्हणतात, हे तेलाचं पात्र घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करायची, आणि अट एकच की यातलं एक थेंबही तेल सांडता कामा नये. आता भगवंतांनी आज्ञा केली, नारद मुनी भक्तच होते, श्रेष्ठ भक्त होते. ठीक आहे म्हणतात भगवंत, जशी तुमची आज्ञा. ते तेलाचं पात्र घेतात, निघतात पृथ्वी प्रदक्षिणा. तोंडाने नारायण नारायण चाललेलं असतं. तेवढ्यात थोडंसं अंतर पुढे गेल्यावर हातातल्या त्या पात्राकडे लक्ष जातं, थोडंसं वाकडं झालेलं असतं, आता तेल सांडतं की काय असं वाटतं त्यांना. ते म्हणतात, अरे बापरे, भगवंतांनी सांगितलं एकही थेंब सांडता कामा नये, आपण नीट लक्ष देऊ म्हणतात या पात्राकडे, तेल सांडणार नाही असं. झाला तर पूर्ण लक्ष त्यांचं त्या तेलाच्या पात्राकडे जातं की तेल तर सांडता कामा नये, परत एका दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा करायची आहे.
करू म्हणतात, काय हरकत नाही. आता सगळं लक्ष त्या तेलाच्या पात्राकडे आणि कधी आपली प्रदक्षिणा पूर्ण होते याच्याकडे लागतं. होते सगळी पृथ्वी प्रदक्षिणा एका दिवसात पूर्ण होते, एक थेंबही तेल सांडत नाही आणि ते येतात भगवंतांच्या जवळ. अगदी विजयी मुद्रेने म्हणतात, बघा मी एक पण तेलाचा एक थेंबही सांडला नाही बरं का, आणि दिलेल्या वेळेत प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण केली. भगवंत म्हणतात शाबास, फार हुशार आहात म्हणतात आपण. नारद मुनी म्हणतात, आता तरी सांगा की कोण श्रेष्ठ, शेतकरी श्रेष्ठ भक्त का मी श्रेष्ठ भक्त? ते म्हणतात सांगतो सांगतो. ते म्हणतात हे काम तर तुम्ही अगदी चोख बजावलं सांगितलेलं. आता मला सांगा की हे सगळं करताना माझं नाव किती वेळा मुखात आलं तुमच्या? आणि मग नारद मुनी एकदम खजील होतात. त्यांच्याच लक्षात येतं की अरे बापरे, हे सगळं लक्ष आपलं त्या तेलाच्या पात्राकडे होतं, वेळेकडे होतं की कशी प्रदक्षिणा पूर्ण होईल. ते म्हणतात, अहो तुम्ही एवढं अवघड काम मला दिलं की तेलाचा एक थेंबही सांडायचा नाही, एका दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करायची. हे सगळं करता करता तुमचं नाम काही माझ्या मुखातनं आलं नाही बाबा, म्हणजे मी विसरूनच गेलो म्हणतात, सगळं लक्ष माझं या गोष्टीकडे लागलं. भगवंत म्हणतात, आता कळलं ना तुला कारण, आता परत त्या शेतकऱ्याकडे बघ. नारद मुनी अगदी खजील होऊन जातात, दुःख होतं त्यांना, आणि मग ते परत बघतात त्या शेतकऱ्याकडे. तर त्याची नांगरणीच्या वेळेसही तोंडाने भगवंतांचा जप चाललेला असतो. नांगरणी होते, दुपार होते, तो म्हणतो आता थोडं खाऊन घेऊ काहीतरी आपण आणि परत काम सुरू करू. मग जेवायला बसतो, बरोबर काय भाजी भाकरी काय आणलेलं असतं, ते जेवायच्या आधी पहिला घास घेताना परत भगवंतांचं स्मरण करतो, प्रार्थना करतो की तुमच्या कृपेमुळे मला जे 2 घास खायला मिळत आहेत, अशीच कृपा माझ्यावर ठेवा. जेवण करतो, हातबीत धुतो, परत कामाला लागतो शेतामध्ये, परत तोंडाने आपलं भगवंतांचं नाव. भगवंत म्हणतात नारद मुनींना, आता कळलं का तुला कोण श्रेष्ठ भक्त आहे ते? म्हणजे थोडक्यात काय की हे जे स्मरण भक्ती करायची त्याच्यासाठी कोणतंही कर्म टाकून द्यायला लागत नाही आपण, किंवा कोणत्याही कर्माचा त्याग करायला लागत नाही. भगवंतांचं स्मरण करायचं म्हणजे मग मी आज हे काम सोडून देत 2 तास स्मरण करत बसतो असं काही नसतं. कोणतीही गोष्ट करताना आपण हे स्मरण करूच शकतो त्यांचं. भगवंतांनी म्हटलंच आहे की यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् पुरुष्व मदर्पण. तू जे काही करतोस, जे खातोस, जे दान देतोस, जे तप करतोस किंवा जे काही कर्म करतोस, ती सगळी मला अर्पण कर. म्हणजे ती सगळी कर्म करताना माझं स्मरण मनात ठेव. आता ही जी स्मरण भक्ती करायची त्याच्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही, म्हणजे ठिकाणाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. तुम्ही कुठेही बसल्या बसल्या करू शकता, झोपता झोपता करू शकता, आणि त्याला कोणताही खर्च येत नाही, हे मुख्य आहे. बाकी कोणतीही देवासाठी काही गोष्ट करायची तर काही ना काहीतरी खर्च आपल्याला करायला लागतो, काही ना काहीतरी द्यायला लागतं, समर्पण काहीतरी करायला लागतं. याच्यामध्ये काहीच करायला लागत नाही, फक्त मनात देवाची आठवण ठेवायची. म्हणजे भगवंतांनीच प्रत्यक्ष म्हणले की यज्ञानाय जपयज्ञोस्मी, आपली विभूती सांगितली की जपयज्ञ ही माझी विभूती आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं करायला लागत नाही. बेलसरे महाराजांनी एक त्यांची आठवण सांगितली होती, लिहिलेली होती पुस्तकामध्ये, ती सांगते. त्यांच्याकडे एकदा गृहस्थ येतात, चहा पाणी वगैरे होतं, दोघं गप्पा मारत असतात. बेलसरे महाराज त्यांना म्हणतात, कसं काय चाललंय, सगळं ठीक आहे ना वगैरे. ते गृहस्थ म्हणतात, अगदी छान मजेत चाललंय सगळं, नोकरी वगैरे चालू आहे. ते म्हणतात नामस्मरण जप वगैरे चालू आहे ना व्यवस्थित? ते म्हणतात त्याचं नाव काढू नका अजिबात, या गोष्टीला माझ्याकडे वेळच नाही म्हणतात. अहो काय सांगायचं, दिवसभर ऑफिस असतं, सकाळी 2 तास लोकलमध्ये जातात, संध्याकाळी 2 तास लोकलमध्ये जातात, आलं की रात्र होते, जेवतो झोपतो, कुठलं स्मरण कुठला जप? ते सगळं म्हणतात निवृत्त रिटायर्ड लोकांचं काम आहे, आमच्यासारख्यांना वेळ नसतो. मग बेलसरे महाराज म्हणतात, लोकलनी जाता तुम्ही, 2 तास लोकलमध्ये असता, मग काय उभं असता का 2 तास?
का बसायला जागा मिळते, लोकलमध्ये गर्दी असते ना खूप. ते म्हणतात काही विचारू नका, गर्दी तर खूप असते. पण आता काय झालंय, आमचा एक 6-7 जणांचा ग्रुप चांगला जमलाय ते गृहस्थ म्हणतात. आम्ही एकमेकाची जागा पकडून ठेवतो आणि मग बसून छानपैकी रमी खेळतो, पत्ते खेळतो, गप्पा गोष्टी करतो. येता जाता व्यवस्थित आमचा वेळ अगदी छान जातो म्हणतात, कळत नाही 2 तास कुठे जातात. मग बेलसरे महाराज त्यांना म्हणतात, म्हणजे तुमच्याकडे 2 तास वेळ असतो, रमी खेळण्याच्या ऐवजी तुम्ही नामस्मरण करू शकता, गप्पा मारायच्या ऐवजी भगवंतांबद्दलच्या काहीतरी 4 गोष्टी एकमेकांशी बोलू शकता, जोक करू शकता. म्हणजे थोडक्यात काय की इच्छा तेथे मार्ग. मनात इच्छा असेल तर आपण नक्की वेळ काढू शकतो. आपण एरवी सुद्धा बघा ना, टीव्हीची सिरियल पाहायला वेळ काढू शकतो. पण कुणी काही जण म्हटलं की गीता शिकायला येता का, 1.5 तास असतो बाबा, रोज 1 तास असतो. छे छे, मला असे अजिबात वेळ नाही आपण म्हणतो. घरी नातवंड, घरी इतके कामं असतात, स्वयंपाक असतो, बाई येते कामाची, हे असतं, हे असलं करायला मला काही वेळ नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला ती इच्छा नसते. आणि ज्याला ती इच्छा होते ती बाई किंवा तो पुरुष बरोबर तेवढ्या दिवसातला 1 तास काढू सुद्धा शकतो. मग हे जे आहे की नामस्मरण किंवा स्मरण भक्ती करायची, म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात घडतं त्या प्रत्येक प्रसंगात देवाची आठवण ठेवायची. गोंदवलेकर महाराजांनी या स्मरण भक्तीची व्याख्या खूप छान केली. ते म्हणतात, माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट ही देवाच्या इच्छेने होते, देवाच्या कृपेने होते, याची आठवण ठेवणं म्हणजे स्मरण भक्ती. जीवनात अनुकूल घटना घडो, प्रतिकूल घटना घडो, मनासारखं होवो, हवं ते मिळो किंवा न मिळो, जे आवडत नाही ते समोर येवो, त्या प्रत्येक गोष्टीत भगवंतांची आठवण ठेवायची. म्हणजे देवाबद्दल तक्रार करायची नाही कधी, त्याच्याबद्दल मनात सतत विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, तरच ही स्मरण भक्तीने ती गोष्ट शक्य होते. आपण काय करतो, आपल्या मनासारखं घडलं, यश मिळालं एखाद्या गोष्टीत की म्हणतो, मी इतके वर्ष प्रयत्न करतोय, तेव्हा आता कुठे मला यश मिळालं, किंवा मला जे हवं होतं ते मी शेवटी मिळवलंच. इथे मी आलं की मी मिळवलं, मी प्रयत्न केले म्हणून मला मिळालं. पण तेच जर प्रयत्न करून काही मिळालं नाही, एखाद वेळेला अपयश आलं, मनाविरुद्ध काही घडलं की लगेच असा कसा रे बाबा देवा तू, थोडासा आनंद कुठे मला मिळतोय, लगेच तू काहीतरी दुःख देतोस मला. मग हे खापर का बरं देवावर? यश आपण मिळवलं, अपयश देवामुळे मिळालं. तर असं करू नये. ही देवानी जी काही आपल्याला गोष्ट दिलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी त्याची योजना असते, काहीतरी त्याची इच्छा असते, आपण काहीतरी करावं अशी त्याची आज्ञा असते. आज आपल्याला अपयश आलं, उद्या याच्यात दुप्पट यश कदाचित मिळणार असेल, म्हणून देवाने आपल्याला थोडंसं आता अपयश दिलंय असं मानावं. म्हणजे कोणत्याच बाबतीत देवाने असं का केलं असा प्रश्न कधी देवाला विचारू नये. मग ही स्मरण भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तत्स्मरणं, तत्चिंतनं, तत्कथनं, त्याचं चिंतन सतत करत राहायचं. कारण काय असतं की ज्या गोष्टीचं मनुष्य चिंतन करतो तसे तसे विचार मनात यायला लागतात. जसे विचार मनात येत जातात तशी हातून कृती घडत असते, आणि जशी हातून कृती घडते, कर्म घडतात, तसं आपलं जीवन घडत असतं. त्याच्यामुळे जर आपण भगवंतांचं चिंतन सतत मनात केलं तर आपोआपच चांगले विचार येतील, चांगले विचार आले की चांगली कर्म हातून होतील, सगळं आयुष्यच आपलं चांगलं होईल. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांचा सारखी उद्धव होता आणि मित्र सुद्धा होता त्यांचा. तर महाभारताचं युद्ध होतं, प्रचंड संहार झालेला असतो, आणि आता भगवंतांचा सुद्धा अवतार समाप्त होण्याची वेळ आलेली असते. म्हणून भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात की आता मी माझा अवतार संपवणार आहे, तर तुला काही हवं असलं तर माग आता. उद्धव म्हणतो, मला काही नको, तुमचा एवढा सहवास मला मिळालाय, खूप आहे माझ्यासाठी. ते म्हणतात, नाही काहीतरी माग, मला बरं वाटेल.
मग उद्धवजी त्यांना म्हणतात की मला फक्त माझ्या एका शंकेचं उत्तर द्या, तेवढं उत्तर जर मिळालं तर माझा शंका निरसन होईल, बाकी मला काही नको. विचार म्हणतात, काय विचारायचंय. तेव्हा उद्धवजी त्यांना विचारतात की हा जो एवढा नरसंहार झालाय, संपूर्ण कुळाचा नाश झालाय, हे तुम्ही थांबवू शकला असतात खरं म्हणजे, तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आहात, देव आहात, परमात्मा आहात, तसं तुम्ही का नाही केलं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की मी उगीच कुणाच्या मदतीसाठी जात नाही. उद्धवजी म्हणतात खरं म्हणजे हे युद्धच तुम्ही व्हायला नको, म्हणजे व्हायला नको अशी काहीतरी योजना करू शकला असतात तुम्ही. जेव्हा युधिष्ठिर द्यूत खेळायला गेला होता तेव्हाच त्याला तुम्ही का नाही अडवलं, किंवा तुम्ही का नाही त्याच्या वतीने द्यूत खेळला. जसं दुर्योधनाने शकुनी मामाला सांगितलं आपल्या वतीने द्यूत खेळायला, तुम्ही का नाही गेला. तुम्ही पांडवांना जिंकून दिलं असतं ना, आणि मग पुढचं काही घडलंच नसतं. तेव्हा भगवान त्यांना म्हणतात की मी तर जायला तयार होतो, महालाच्या दारापर्यंत पोचलो होतो, पण युधिष्ठिराला फार अहंकार होता, तो द्यूतामध्ये अगदी पारंगत होता. त्यामुळे तो म्हणला तू दाराजवळ थांब, आत येऊ नको, मला येतं खेळता चांगलं. ठीक आहे बुवा, त्याने मला आत येऊ दिलं, मी कसं काय आत येणार, त्याने मला बोलवलंच नाही. तो डावा मागून डाव हरत होता, पण तरी त्यांनी मला काही बोलवलं नाही, मग मी कशाला जाऊ. उद्धवजी म्हणजे ठीक आहे, पण शेवटी तुमची सखी द्रौपदी एवढी तुमची लाडकी बहीण, तिच्याही मदतीला अधिकाधिक गेला, एवढी तिची म्हणजे विटंबना होईपर्यंत का थांबलात तुम्ही. ते म्हणतात तिचंही तसंच, तिने मला बोलवलंच नाही मदतीसाठी. आधी तिने निर्भत्सना केली दुर्योधनाची, तिचा स्वतःवर विश्वास होता, मग तिच्या 5 पतींकडे तिने मदत मागितली, तेही नाही म्हटल्यावरती प्रत्यक्ष पितामह भीष्मांकडे तिने मदतीच्या अपेक्षेने पाहिलं. धृतराष्ट्र प्रत्यक्ष राजे होते, ती त्यांना म्हणली की आपण महाराज आहात, तुम्ही दुर्योधनाला अडवू शकता, तुम्हाला तो अधिकार आहे. तिथे तिचं काही चाललं नाही, तेव्हा तिने मला मदतीसाठी हाक मारली. तिने हाक मारल्यावर मी लगेच धावून गेलो. मग उद्धवजी म्हणतात म्हणजे मग दरवेळेला असंच करायचं का, की तुम्ही काय वाट बघत बसणार का की माणसांवर संकट येणार, मग माणसं तुमच्या मदतीसाठी तुमचा धावा करणार आणि मग तुम्ही त्यांच्या मदतीसाठी धावून जाणार, असं सतत व्हायचं का, म्हणजे प्रत्येकावर संकट आल्याशिवाय तुम्ही काही करणार नाही का. ते म्हणले असं नाही, ज्याला माहिती आहे ना की मी त्याच्या जवळच आहे, मी त्याच्या अंतःकरणात आहे, त्याच्या अंतःकरणात त्याला जी बुद्धी दिली आहे, सत्सत विवेक बुद्धी, ती म्हणजे मीच आहे, मी इतका त्याच्या जवळ आहे. आणि ज्या माणसाला या गोष्टीचं ज्ञान झालं की प्रत्यक्ष देव परमेश्वर माझ्या देहातच आहे, इतकं मी जवळ आहे म्हटल्यावर तो मनुष्य कधी चुकीचं वागूच शकणार नाही, असं उत्तर भगवंत देतात. म्हणजे हा स्मरण भक्तीचा महिमा आहे. सतत भगवंतांचं स्मरण ठेवलं, ते आपल्या जवळच आहेत ही भावना ठेवली, तर आपण वाईट कधी वागूच शकत नाही. आता संत दोरा कुंभारांनी छान त्यांच्या एका गाण्यात सांगितलंय की हे भगवंतांचं स्मरण कधी करावं, कसं करावं. सगळ्यांना हे गाणं माहितीये. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. म्हणजे आता आपला जन्म झालाय, एवढं छान आयुष्य मिळालंय, कामं तर सगळे आपल्याला करायला पाहिजेत ना, आपलं पोट भरायला पाहिजे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजे, म्हणजे शरीराकडनं व्यवस्थित कामही होऊ दे आणि चित्ती तुझं रूप राहू देत, अंतःकरणात सदैव तुझी आठवण राहू दे, मुखात तुझं सदैव नाम राहू देत, असं गोरा कुंभारांनी स्मरण भक्ती कशी करायची ते छान सांगितलं. आणखीन स्मरण भक्ती म्हणजे बाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले, ही गोष्ट तर अगदी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आता बाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले, त्यांनी रामायणासारखं महान काव्य लिहिलं, आपल्याला माहिती आहे. मग हे बाल्या कोळी आणि वाल्मिकी ऋषी हा जो बदल त्याच्यात झाला, बाल्या कोळी म्हणजे तामसी वृत्तीचं प्रतीक आहे, तमोगुण पूर्णपणे भरलेला होता अंगात, लोकांना मारायचं लुटायचं हाच त्याचा धंदा होता. आणि जेव्हा त्यांचं मन सात्विकतेकडे झुकायला लागलं, रामनामाचा नारद मुनींनी उपदेश केल्यावर रामनामाचा सतत जप करत राहिले ते, आणि
त्यांचं रूपांतर वाल्यापोळीहून वाल्मिकी ऋषीमध्ये झालं. हा स्मरण भक्तीचा म्हणणं आहे. स्मरण भक्ती श्रेष्ठ कुणाची समजतात तर भक्त प्रल्हादाची स्मरण भक्ती श्रेष्ठ समजली गेली. सतत भगवंतांचं स्मरण, सतत भगवंतांचं नाम ओठात. आणि त्याच्या या गोष्टीचा त्याच्या वडिलांना अतिशय राग यायचा, कारण ते दैत्यांचा राजा होता हिरण्यकश्यप, माहिती आपल्याला ती गोष्ट. त्याने अनेक प्रकारे भक्त प्रल्हादाला म्हणजे स्वतःच्या पोटचा मुलगा असून सुद्धा त्याला मारायचा प्रयत्न केले. त्याला अग्नीत टाकून दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, पण काही ना काहीतरी करून भगवंत त्याला वाचवायचे त्या भक्त प्रल्हादाला. म्हणजे भगवंत जसे भक्तासाठी अवतार घेतात तसंच दुष्टांचा संहार करण्यासाठी सुद्धा त्यांचा तो अवतार असतो. ते म्हणतातच ना भगवद्गीतेमध्ये, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, की सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं परिपत्य करण्यासाठी मी परत परत अवतार धारण करतो. मग आता हे जे भक्त प्रल्हाद आहे ही सुद्धा एक वृत्ती आहे, आणि हिरण्यकश्यप ही सुद्धा एक वृत्ती आहे, आणि संपूर्ण समाज या दोघांच्या मध्ये आहे. अगदी सगळा समाज कशाला, प्रत्येक व्यक्ती या दोघांच्या मध्ये. प्रत्येक व्यक्तीच्या मनात कुठेतरी भक्त प्रल्हादासारखा सत्वगुण पण भरलेला असतो, हिरण्यकश्यप सारखा तमोगुण सुद्धा भरलेला असतो. सतत आपल्याला सुद्धा आपला कुणी अपमान केला, कुणी भांडलं, आपल्याशी वाईट वागलं, आपल्याबद्दल वाईट बोललं की कुठेतरी मनात सूड भावना येते ना, बघून घेईन याला, किंवा वेळ आली की माझी कधीतरी वेळ येईल तेव्हा मी बघून घेईन, हा तमोगुणच झाला. आणि सत्वगुण प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा असतो. मग या तमोगुणाकडून सत्वगुणाकडे कसं जायचं, तो मार्ग कसा असतो किंवा तो मार्ग कुठला, त्या मार्गाने कसं जायचं, हे सगळं आपलं कुठनं शिकायचं किंवा कोण आपल्याला सांगेल. प्रत्यक्ष भगवंत येत नाहीत आपल्याला सांगायला, किंवा असले तरी आपण त्यांना ओळखू सुद्धा शकत नाही. मग त्याच्यासाठी कोण आहेत तर संत महात्मे आहेत, सद्गुरू आहेत, आपल्या घरातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहेत, त्या सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. मग त्यांची सेवा आपण जेव्हा करू तेव्हा सुद्धा आपल्याला भगवंतांकडे जायचा मार्ग सापडेल. मग या मार्गावरनं आपण जेव्हा जातो ती जी भक्ती असते की सद्गुरूंची सेवा करायची, संतांची सेवा करायची, याला पादसेवन भक्ती म्हणतात. भक्तीचा हा चौथा प्रकार पाहणार आहोत आपण. आता स्मरण भक्ती पाहिली आपण, आता पादसेवन भक्ती म्हणजे नेमकं काय. तर तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जाण्याचा मार्ग जे गुरु आपल्याला दाखवतात त्यांची सेवा केली की भगवंतांची सेवा केल्यासारखंच आहे. आता जर शब्दशः अर्थ घ्यायचा झाला पादसेवन भक्तीचा तर म्हणजे पाद्य पूजा करायची. आता प्रत्यक्ष परमात्मा निर्गुण निराकार आहे, अतिशय सूक्ष्म आहे, दिसत नाही आपल्याला, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. त्याची पाद्य पूजा कशी करायची. मग आपल्याकडे की आपण पादुका असतात देवाच्या किंवा खडावांची पूजा केली जाते, अशा रीतीने आपण त्याला गंध फूल अक्षता वाहतो आणि त्यांची पूजा करतो. ही पादसेवन भक्ती भरताने केली होती, आपल्याला माहितीये रामायणामध्ये. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात गेले तेव्हा भरत त्यांना न्यायला आला होता की तुम्ही परत चला, तुम्ही राज्य करा, मी नाही काही, म्हणजे माझी ती योग्यताच नाहीये असं त्याला वाटत होतं. तेव्हा प्रभू रामचंद्राने त्याची खूप समजूत घातली आणि त्याला परत पाठवलं. मग जाताना त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या पादुका बरोबर नेल्या, त्या सिंहासनावर ठेवल्या आणि मग तो शेजारी बसून त्यांनी राज्य केलं. 14 वर्ष त्यांनी तशी काढली आणि प्रभू रामचंद्र परत आले तेव्हा त्यांचं राज्य त्याला लगेच परत देऊन टाकलं. ही सुद्धा पादसेवन भक्तीच आहे. मग आता आपल्याला तर भगवंत दिसत नाही, मग आपण आपली सद्गुरूंची सेवा करायची, त्यांचं पाद्य पूजन करायचं. आता पाद्य पूजनच का करायचं, किंवा आपण कधी देवळात गेलो तर देवाच्या मूर्तीच्या चरणांवर आपण फूल वाहतो किंवा काय जे आपल्याला अर्पण करायचं आहे ती गोष्ट, नैवेद्य सुद्धा देवाच्या पायापाशी आपण ठेवतो.
मग पायाचंच काय एवढं महत्व आहे? तर जिथे चरण आहेत ना तिथे स्थैर्य आहे. भगवंतांचं चरण म्हणजे स्थैर्याचं प्रतीक आहे. आपण नेहमी म्हणतो बघा की अमुक एक क्षेत्रात त्यांनी पाय रोवून तो उभा राहिला, म्हणजे भक्कम दृढ निश्चय. पाय जेव्हा आपले भक्कम एका जागी उभे असतात तेव्हा तेवढीच आपली बुद्धी सुद्धा स्थिर असते, मन सुद्धा दृढ असतं, आपला निश्चय पक्का असतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पाद्यपूजन किंवा पादसेवन ही भक्ती श्रेष्ठ मानलेली आहे. मग आता ही पादसेवन भक्ती त्याची व्याख्या काय? तर जी व्यक्ती आपल्याला आवडते, आत्ताच आपण स्मरण भक्तीत पाहिलं, त्या व्यक्तीची सतत आठवण येते, ती व्यक्ती जवळ असावीशी वाटते, मग त्या व्यक्तीला कोणतंही दुःख होऊ नये असं आपल्याला वाटतं. ती व्यक्ती सतत सुखात राहावी, तिला आराम मिळावा, ती प्रसन्न असावी असा आपण प्रयत्न करतो. आणि मग म्हणून तिचं काही दुखलं खुपलं काही तिला झालं तर आपण तिची सेवा करतो. घरात सुद्धा आपण आई वडील असतात, आपले कुणीतरी मोठी माणसं असतात, त्यांना आराम वाटेल, ते कधी दमले तर आपण त्यांचे पाय दाबून देतो. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची पादसेवन भक्तीच आपण करत असतो. याच्यामुळे काय होतं, पादसेवन भक्तीमुळे संत जो आपल्याला मार्ग दाखवतात त्याला अंतरिक्ष मार्ग असं म्हटलेलं आहे. की परमेश्वर आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही, चर्मचक्षूंनी दिसत नाही, पण या अंतचक्षूंनी म्हणजे एकदा ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की त्या डोळ्यांनी मात्र आपल्याला प्रत्यक्ष हा परमात्मा जरी निर्गुण निराकार आहे तरी दिसू शकतो, आणि मग आपण त्याची सेवा करू शकतो, भक्ती करू शकतो. आता ही पादसेवन भक्ती करायची, समजा गुरूंची करायची, आपल्याला सेवा करायची, पण त्याला सुद्धा काहीतरी नियम आहे. कधीही करायची, कशीही करायची का असं नाही, योग्य वेळ पाहिजे, त्याची पद्धत सुद्धा योग्य पाहिजे, तर ते गुरु आपल्यावर प्रसन्न होतील. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की कशी करायची गुरूंची सेवा, कारण आपल्याला गुरूंकडनं काहीतरी ज्ञान मिळवायचंय तर त्याच्यासाठी त्यांची सेवा करायला पाहिजेत, ते प्रसन्न व्हायला पाहिजेत आपल्यावर. तर तिथे भगवंतांनी ती एक युक्ती सांगितली आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानी ज्ञानीनस तत्वदर्शिना. की त्यांच्याबद्दल मनात आदर ठेवा, विश्वास ठेवा, हर प्रकारे त्यांची सेवा करा. त्याच्यामध्ये शारीरिक सेवा सुद्धा आली, मानसिक सेवा म्हणजे मनात त्यांच्याबद्दल आदरभाव ठेवा, वगैरे वगैरे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. पण हीच सेवा जर अयोग्य रीतीने अयोग्य वेळी केली गेली तर त्याचं फळ हवं ते मिळत नाही. आशीर्वाद तर मिळणार नाही, उलटा शापच देतील एखाद वेळेला. तर एक गोष्ट सांगते, एक साधू महाराज होते, जंगलामध्ये राहत होते. तिथे अनेक मोठमोठे वृक्ष होते, त्याला पार होते. एकदा साधू महाराज असेच एका वृक्षाच्या पारावर बसले होते आणि आता ध्यान लावतो असा त्यांनी विचार केला आणि त्या झाडाच्या पारावर ध्यान लावून बसले. हळूहळू त्या ध्यानात इतके मग्न झाले की आजूबाजूचा सगळा विसर पडला, त्यांचं भान हरपून गेलं त्या ध्यानामध्ये, मन पूर्ण एकाग्र झालं होतं. आणि बराच वेळ असे बसले होते, डोळे मिटलेले होते, शरीर अगदी निश्चल होतं. तिथून एक गृहस्थ जात होते, सज्जन गृहस्थ होते, पापोभिरू होते, चांगले होते. त्यांनी पाहिलं तिथनं जाताना की साधू महाराज असे डोळे मिटून पारावर बसले. त्यांना वाटलं की बहुतेक अतिशय दमलेले दिसत आहेत जंगलात फिरून फिरून, आणि पारावर बसले, त्यांना झोप लागलेली दिसतीये बहुतेक. आपण आता त्यांची काहीतरी सेवा करूया, म्हणजे आशीर्वाद देतील ते आपल्याला. सज्जन गृहस्थ होते. ठीक आहे म्हणले, काय करायची सेवा आता, तर हे दमले असतील, आपण त्यांचे पाय चेपून देऊ, मस्त मालिश करून देऊ पायाला, आराम वाटेल त्यांना. म्हणून मग ते गृहस्थ त्या जातात साधू महाराजांजवळ, त्यांनी मांडी घातलेली असते, हे आपले एक पाय ओढतात त्यांचा सर्व, म्हणतात आता मालिश करू यांना. साधू महाराज ध्यानात इतके एकाग्र झालेले असतात, त्यांना काही भान नसतं, त्यांना कळतही नाही यांनी आपला पाय ओढलाय. तो म्हणतो आता मालिश करायचं, पण नुसतंच कसं काय करायचं. मग त्याच्या लक्षात येतं की बायकोनी प्रवासामध्ये खाण्यासाठी म्हणून काय पोळी भाजी काहीतरी दिलेली असते, बरोबर एक तुपाची वाटी असते.
ते म्हणतात छानपैकी हे तूप यांच्या पायाला चोळून आणखीन चांगलं वाटेल यांना. म्हणजे हेतू चांगला आहे, इच्छा चांगली आहे, पवित्र भावना आहे मनात. तूप घेतो, एक पाय चोळतो, छान मालिश करतो, परत होती तसे मांडी घालून दुसरा पाय ओढतो, मालिश करतो आणि नमस्कार करतो, त्यांना निघून जातो तिथनं की आता भरभरून आशीर्वाद, हे जागे झाले की आपल्याला आशीर्वाद मिळणार त्यांचं. पण तो निघून जातो तिथनं. इकडे काय होतं, ते झाड म्हणजे मोठा वृक्ष असतो, मुळापाशी असंख्य किडे, मुंग्या, मुंगळे तिथे असतात. पायाला तूप लावल्यावर सगळे ते किडे आणि मुंग्या साधू महाराजांच्या पायाशी येतात, कडकडून चावायला लागतात, पायावर सगळ्या मुंग्या आणि मुंगळे चढतात. आता काय ध्यान आणि काय सगळं ते त्यांचा ध्यानाचा भंग होतो, पायाला वेदना व्हायला लागतात, खाज सुटायला लागते, म्हणजे तिथे पायाला भाजल्यासारखं अगदी त्यांना व्हायला लागतं त्या चावल्यामुळे त्यांनी. आणि मग अतिशय संतापतात, पायाकडे बघतात तर काय चांगलं मस्त तूप लागलेलं असतं, ते मुंडे आपले तिथे आलेले असतात. इतका राग येतो त्यांना, म्हणजे साधू महाराज झाले तरी चिडतात ते. त्रास झाला की कोणतीही व्यक्ती चिडते शेवटी. ते म्हणतात कुठल्या मूर्खाने तूप लावलं माझ्या पायाला माहित नाही. आणि इतकं त्याला शाप देतात, देव कधी त्याचं चांगलं करणार नाही म्हणतात. ही अयोग्य वेळी अयोग्य पद्धतीने सेवा झाली, त्याचं फळ काही त्या गृहस्थाला मिळालं नाही. म्हणजे असं आहे की भक्ती करायची तर त्याला सुद्धा काहीतरी नियम पाहिजे, काहीतरी योग्य पद्धतीने ती केली गेली पाहिजे आणि गुरूंना हवी असेल तेव्हाच ती केली गेली पाहिजे, त्यामुळे गुरु प्रसन्न झाले पाहिजे. काही काही जण काय करतात, भक्ती तर करतात किंवा दाखवतात की आमची तुमच्यावर खूप भक्ती आहे, पण मनात कुठेतरी अहंकारच असतो. मग त्या गुरूंना काहीतरी द्यायचं, सतत काहीतरी द्यायचं आणि चार लोकांना दाखवायचं की बघा मी यांना किती देतो, असं मी यांचा खरा भक्त आहे. अगदी म्हणजे मोठे मोठे भक्त तर जाऊ देत, एक अगदी लहानशा गावात एक गरीब गुरुजी राहत असतात, निवृत्त झालेले असतात आता. मग आता काय करायचं निवृत्तीनंतर, मग अनेक गरीब मुलं असतात त्या गावात, ते म्हणतात त्यांना मोफत आपण आपलं शिकवत जाऊया, शाळा सुटल्यावर मुलांना म्हणतात या माझ्याकडे शिकायला मुलं यायला लागतात शिकायला, फी काही घेत नसतात. त्या गावात एक श्रीमंत मनुष्य असतो, कंजूस असतो फार, आणि मुलगा काही नीट शिकत नसतो, अभ्यास करत नसतो. तो मनुष्य मनात म्हणतो नाही तरी या गुरुजींकडे बराच फावला वेळ दिसतोय, फी बी काही घेत नाही, पोराला द्यावं पाठवून, त्याच्याकडे काय शिकला, पास झाला तर बघू तेवढंच काहीतरी होईल. त्याच्या मुलालाही तो पाठवायला लागतो, मुलाचं काही अभ्यासात लक्ष नाही, काही नाही, इकडे तिकडे टिवल्या बावल्या आपलं करायचा काही. मग ते गुरुजी सारखे त्याला ओरडतात की अरे तू अभ्यास कर, नाही तर तू नापास होशील. तो काही लक्ष देत नाही, शेवटी कसं तरी परीक्षा होते, निकाल लागतो, पण हा जो श्रीमंत मुलगा असतो तो कॉपी वगैरे करून काहीतरी काठावर पास मात्र होतो त्या परीक्षेत. आणि मग निकाल लागल्यावर अतिशय स्वतःचाच अभिमान वाटतो त्याला अगदी की बघा मी पास झालो. आणि ते गुरुजी सारखे मला ओरडायचे, आता दाखवतोच त्यांना म्हणते. मग एक मोठा फुलांचा गुच्छ घेतो, 1 किलो पेढे घेतो, ते बॉक्स वगैरे घेऊन आता गुरुजींना जाऊन आपण श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं असतं ना, जायला निघतो. वाटेत एक तो गरीब मुलगाही असतो, त्याचा पहिला नंबर आलेला असतो, अंगात खेळत असतो, आनंदात असतो अगदी. त्याला म्हणतो काय रे तुला नाही का गुरुजींकडे यायचं, मी चाललोय. तो गरीब मुलगा म्हणतो ठीक आहे चल मी पण येतो, मलाही जायचंच आहे गुरुजींकडे. तो म्हणतो हे काय असा लगेच निघालास, मी बघ गुरुजींना देण्यासाठी काय काय आणलं, तू नाही का काही देणार, फुकट शिकलास ना त्यांच्याकडे म्हणतो. तो गरीब मुलगा म्हणतो माझ्याकडे तर काही नाही बाबा द्यायला, काय देऊ मी. तेवढ्यात ते अंगणात एक गुलाबाचं झाड असतं, एक फूल आलेलं असतं गुलाबाचं, ते फूल घेतो, म्हणतो हे मी देतो गुरुजींना. हा अगदी तुच्छतेने बघतो त्याच्याकडे, हसतो अगदी कुत्सितपणे, बरं म्हणतो चल माझ्याकडे बरोबर. दोघं जातात. हा गेल्या गेल्या गुरुजींच्या हातात फुलांचा तो मोठा गुच्छ देतो, नमस्कार वगैरे काही नाही गुरुजींना, डायरेक्ट हातात गुच्छ देतो, पेढ्याचा बॉक्स देतो. बघा गुरुजी म्हणत होतात ना नापास होशील, बघा मी पास झालो, आता घ्या तुमच्यासाठी 1 किलो पेढे आणले, भरपूर खा म्हणतो.
घरातल्यांनाही द्या, वाटा, अगदी मजा करा म्हणतो. गुरुजींना अजिबात आवडत नाही त्याचं ते तसं बोलणं. तर मग नंतर तो जाऊन उभा राहतो बाजूला. गुरुजी त्या पेढ्याकडे बघता ठेवून देतात आपल्या बाजूला तो बॉक्स. मग तो गरीब मुलगा येतो, बापू नमस्कार करतो, त्यांच्या पायावर ते फूल ठेवतो आणि म्हणतो, केवळ तुमच्या शिकवणीमुळे आज माझा पहिला नंबर आला गुरुजी. मला खूप आनंद झालाय आणि सगळी तुमची कृपा आहे, नाहीतर मला काही हे जमलं नसतं. म्हणजे इतकं विनयशील भाव त्याचा, आपल्याबद्दलचा आदर. गुरुजींच्या डोळ्यात अगदी पाणी येतं. म्हणजे ही खरी सेवा, की सेवा करायची गुरूंची म्हणजे नुसती काय त्यांची सारखी पूजा करायची असं नाही. तर सेवा करायची म्हणजे ते जे उपदेश करतील तो एकाग्रतेने ग्रहण करायचा. ते जे काही सांगतील, आज्ञा देतील, ती शिरसावंद्य मानायची, त्याप्रमाणे अनुसरण करायचं. त्यांनी केलेल्या उपदेशानुसार आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट करायची. म्हणजे गुरूंची खरं म्हणजे सेवा केली असं त्याचं होत. आता ही गुरूंबद्दलची भक्ती गोरखनाथांची खूप श्रेष्ठ मानली जाते. आपल्याला नाथ परंपरा माहितीये, आदिनाथांपासून ती चालत आलेली. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव हे सगळे त्या नाथ परंपरेमधलेच आहे. ज्ञानदेवांची सुद्धा गुरुभक्ती आपल्याला ज्ञानेश्वरीत प्रत्येक अध्यायात त्यांनी गुरुबद्दलचे अनेक ओव्या केलेल्या आहेत, गुरुचं स्तवन केलं, स्तुती केलेली आहे. तर हे गोरखनाथ याच नाथ परंपरेमधले होते. त्यांचे गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ होते. तर गुरु हे गोरखनाथ जेव्हा छोटे होते, अगदी 7-8 वर्षाचा मुलगा होता, तेव्हापासून ते मच्छिंद्रनाथांकडेच राहायचे. आणि मग हे दोघं गुरु शिष्यांची जोडी होती. प्रत्येक गावागावातून जायचे, लोकांना उपदेश करत हिंडायचे. आणि मच्छिंद्रनाथ जेव्हा उपदेश करायचे तेव्हा छोटा गोरखनाथ जो होता तो तर अगदी लक्षपूर्वक सगळा उपदेश ऐकायचा. भयंकर गुरूंबद्दल मनात आदरभाव, प्रचंड श्रद्धा. म्हणजे अगदी गुरु जे वाक्य तोंडातनं बाहेर पडेल की हा ऐकायचा, त्याप्रमाणे करायचा. लहान होता 7-8 वर्षाचा. आणि मच्छिंद्रनाथांचे एक नियम होता की कोणत्याही गावात 1 किंवा 2 दिवसापेक्षा जास्त नाही राहायचं. कारण एका ठिकाणी फार काळ राहिलं की त्या स्थानाबद्दल सुद्धा मनात प्रेम निर्माण होतं, आसक्ती काहीतरी निर्माण होते. म्हणून राहायचं नाही कुठे. 1-2 दिवस राहायचं, तर काय उपदेश करायचा तो करायचा आणि पुढे जायचं. असंच दोघं जण एका गावात येतात आणि त्यांचं असं म्हणजे ठरलेलं असतं की मच्छिंद्रनाथ उठल्यानंतर ध्यानाला बसणार, छोटा गोरखनाथ भिक्षा मागायला गावात जाणार आणि फक्त एकाच घरी भिक्षा मागायची, जे काही मिळेल ते आणायचं आणि दोघं जेवण करायचं दोघांनी त्याचा, असा त्यांचा नियम होता. फार घरी जायचं. तसंच एकदा येतात त्या गावात मच्छिंद्रनाथ ध्यानाला बसतात. छोटा गोरखनाथ जातो भिक्षा मागायला. एका घराच्या समोर उभा राहतो, ओम भिक्षांदेही म्हणतो. त्या घरात नेमकं त्या दिवशी श्राद्ध असतं. छान अगदी खरपूस वडे तळलेले असतात, खीर केलेली असते, सुग्रास अन्न स्वयंपाक चालू असतो, वडे आणि खीर तयार झालेली असते. ओम भिक्षांदेही ऐकल्यानंतर ते यजमान, त्यांची पत्नी बाहेर येते आणि आता भिक्षा द्यायची. तर वडे आणि खीर तयार आहे म्हणतात, ती देऊ यायला, बाकीचा स्वयंपाक व्हायचा असतो. वडे आणि खीर देतात. हा छोटा गोरखनाथ ते घेतो. एकाच घरी भिक्षा मागायची. परत येतो मच्छिंद्रनाथांकडे. त्यांचं ध्यान संपतो, दोघं जण जेवतात छान. आणि मच्छिंद्रनाथ त्याला म्हणतात, उद्या सुद्धा याच घरातनं भिक्षा मागून आण म्हणतात. याला वाटतं की आपल्या बहुतेक गुरूंना वडे आणि खीर फार आवडलेली दिसतीये, म्हणून परत उद्या त्याच घरातनं भिक्षा मागा असं म्हणले. ठीक आहे, आणून देऊ म्हणतो उद्या आपण. दुसरा दिवस उजाडतो आणि मग त्या दिवशी संध्याकाळी ते जाणार असतात त्या गावातनं. छोटा गोरखनाथ दुसऱ्या दिवशी सकाळी निघतो, परत त्याच घरासमोर उभा राहतो, ओम भिक्षांदेही म्हणतो. आता आज काही श्राद्ध बिद्ध नसतं, साधा स्वयंपाक चालू असतो घरात. मग परत ते यजमान आणि त्यांची पत्नी येते. तिने बरोबर पोळी आणि भाजी आणलेली असते भिक्षा म्हणून, ती त्याच्या झोळीत देते. हा गोरखनाथ म्हणतो, अरे हे काय, वडेन खीर कुठेच म्हणतो. ती म्हणते, अरे तिला हसू येतं त्या माऊलीला, यजमानांच्या पत्नीला.
लहान असतो ना, तो म्हणता अरे बाळा आज कसं परत वडे आणि खीर असेल ना, काल श्राद्ध होतं म्हणून होतं, आज काही नाही आमच्याकडे, साधी पोळी भाजीचाच स्वयंपाक आहे, हीच भिक्षा आहे आज. हा हटून बसतो, कारण त्याला वाटत असतं की ज्यार्थी गुरुंनी सांगितलंय इथनं भिक्षा आणि त्यांना वडे आणि खीरच हवी आहे आपल्या गुरूंना, तीच मिळाली पाहिजे. तर म्हणतो छे ही भिक्षा नाही चालणार, आमच्या गुरूंना वडे आणि खीरच हवी आहे म्हणतो. ते म्हणतात कोण बाबा तुझे गुरु? सांगतो मच्छिंद्रनाथ म्हणून मोठे गुरु आहेत आमचे, पण आज आम्ही जाणार म्हणतो संध्याकाळी गावातनं, ते काही तुम्हाला भेटणार नाही, मला वडे आणि खीर द्या. हटूनच बसतो, हट्ट करतो. त्या माऊलीला जरा चेष्टा करायची लहर येते. ती म्हणते बर बर देते तुला वडे आणि खीर बनवून देते, थोड्या वेळ थांबशील का? तो म्हणतो किती वेळ थांबतो, पण वडे आणि खीरच पाहिजे. ती म्हणते तुला वडे आणि खीर दिले, तू काय देशील मला, त्याचा मोबदला काय देशील? तो म्हणतो काही मागा, माझ्या गुरूंसाठी काय मी काही देईन. मग ती अगदी म्हणजे सहज बोलल्यासारखी म्हणते तुझा डोळा दे बरं मला काढून, मी तुला वडे आणि खीर देते म्हणते. हे ऐकल्याबरोबर तो एवढासा 7 वर्षाचा मुलगा काही विचार करत नाही, आपल्या गुरूंना मिळणारे ना वडे आणि खीर, ते आनंद तो त्यांना होणार आहे ना, ते प्रसन्न होणार ना, मग आपल्या डोळ्याचं काय, विचारच करत नाही. आणि हातात म्हणजे बोटाचे नख खुपसतो, डोळा काढतो, तिच्या हातात देतो. ती एकदम घाबरून जाते माऊली, काय म्हणजे आपण सहज चेष्टा केली आणि हे काय केलं, रक्त वगैरे व्हायला लागतं सगळं डोळ्यातलं. ती इतकी घाबरून जाते, आता सर गुरु जे शाप देणार आपल्याला म्हणतात काहीतरी, काय करू आता? तो म्हणतो काही करू नका, वडे आणि खीर द्या. शेवटी ती म्हणते आता काही करताच येणार नाही. ते यजमान म्हणतात आपण तू कर वडे आणि खीर, आपण नंतर जाऊन त्याच्या गुरूंची माफी मागू वगैरे. भरभर जाते, वडे खीर करते, तो बसलेला असतो दरवाजात होईपर्यंत, देते त्याला आणि जा बाबा दे तुझ्या गुरूंना आणि आम्ही येतो नंतर माफी मागायला. तो ते काही ऐकतच नाही बोलणं, धावत पळत जातो. आणि मच्छिंद्रनाथ ध्यान करत बसलेले असतात, त्यांच्या पुढे ती भिक्षा ठेवतो आणि स्वतः झाडाच्या मागे लपून बसतो. कारण तो चेहरा दाखवणार कसा, वेदना होत असतात, लहानच असतो तो, सगळं असं रक्त वगैरे चेहऱ्याला लागलेलं, आणि लपून बसतो. मच्छिंद्रनाथ ध्यान संपवतात, परत वडे आणि खीर समोर. ते म्हणतात अरे वा आजही हीच भिक्षा मिळाली का, चल चल ये लवकर जेवायला म्हणतात, तुलाही आवडलं होतं ना काल. तो काही समोर यायला तयार नाही. भीती वाटत असते. आणि म्हणतो म्हणजे गुरुजींना कसं वाटेल ना आपला चेहरा पाहून, नाही येत समोर. शेवटी ते थोडंसं दरडावतात, ते म्हणतात पटकन जेवायला ये आता, मला सुद्धा भूक लागली आहे, तुलाही भूक लागली असेल. मग आता गुरूंची आज्ञा, ये समोर म्हटल्यावर दोन्ही हातांनी चेहरा झाकून समोर येतो. ते म्हणतात चेहरा काय झाकलाय, जेवायचं आहे ना आपल्याला, बस खाली, हात काढ चेहऱ्यावरचा, घास घे हातात. तो काही ऐकायला तयार नाही. मग ते ओरडतात जरा की मी काय सांगतोय, चेहऱ्यावरचे हात काढ, गुरूंची आज्ञा म्हणून आता काय करणार. हात काढतो चेहऱ्यावरचं, त्यांना दिसतो तो चेहरा, एका वेळेला डोळाच नाही, रक्त वाहतंय सगळं, चेहरा अगदी कसा तरी झालाय. ते म्हणतात अरे हे काय, असं काय झालं, कुणी फोडला डोळा तुझा, काय झालं म्हणतात. तो सगळा तो प्रसंग सांगतो, कसं तिने वडे आणि खिरीच्या मोबदल्यात डोळा मागितला. तर मग ते इतकं त्यांना म्हणजे काय बोलावं कळत नाही, खूप वाईट वाटतं. आणि ते थोडेसे चिडतात, ते त्याला ओरडून विचारतात अरे तू दिलासच कसा डोळा तिला, कसा दिला डोळा म्हटल्यावर तो दुसरा त्याच्या बोटाच्या नखांनी दुसरा डोळा पडतो, गुरुजींच्या हातात देतो, हा असा दिला म्हणतो. आता काय बोलणार त्यांना, काही म्हणजे केवढी भक्ती या लहानशा लेकराची आपल्यावर असं त्यांच्या मनात येतं. अगदी घरीवरून येतात त्यांना आणि ते अगदी प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवतात, बाळा काय केलंस तू हे माझ्यासाठी. आणि त्याच्याबरोबर आता गुरूंचीच कृपा झाली म्हणल्यावर परत त्याचे डोळे जागच्या जागी येतात. आणि त्या डोळ्यांमध्ये नुसती दृष्टी नाही तर दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होते. म्हणजे गुरूंची कृपा झाल्यावरती काय होऊ शकतं, पण ती कृपा होण्यासाठी भक्तही किती श्रेष्ठ असावा लागतो, त्याची भक्ती किती श्रेष्ठ असावी लागते, हे आपल्याला या गोष्टीतनं कळतं. म्हणजे आता आपण तर काय असं डोळे बिळे काढून देणार नाही कोणी. तर या गोष्टीतनं आपण फक्त काय बोध घ्यायचा,
की गुरु जो उपदेश करतात किंवा संत म्हणून किंवा एखादे महापुरुष सद्गुरू हे काय उपदेश करतात त्याच्याकडे आपण आपली दृष्टी लावायची. म्हणजे तो उपदेश पूर्ण एकाग्रतेने ऐकून घ्यायचा, त्याच्याप्रमाणे अनुसरण करायचं. म्हणजे हे सुद्धा काय होतं, डोळे काढून देण्यासारखंच आहे. म्हणजे कसं आपली दृष्टी बदलते. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीत 40 नंतर तर थोडा दोष येतो डोळ्यात, काहीतरी कॅटरॅक्टचं ऑपरेशन करतो मग आपण, तो दृष्टी दोष आहे की बरा सुद्धा होतो, चष्मा लावतो, काहीतरी करतो, व्यवस्थित दिसायला लागतो. दोष दृष्टी म्हणजे काय असतं की आपला हा जो दोष आहे ना, तो म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ दिसतं, स्वतःच्या डोळ्यातलं पुसळ दिसत नाही. ही ती दोष दृष्टी असते आपली. मग या संतांच्या शिकवणीमुळे काय होतं, ही दोष दृष्टी आपली नाहीशी होते. दुसऱ्याकडे जगाकडे पाहायची आपली दृष्टीच बदलून जाते. हे म्हणजे पहिले डोळे काढून द्यायचे आणि मग गुरूंकडनं दिव्य दृष्टी मिळवायची. हे आपण या गोष्टीतनं शिकू शकतो. आणि मग अशा भक्ताला एकदा भगवंतांची कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली की आपल्याला सगळी म्हणजे प्रत्यक्ष भगवंत भेटल्याचाच आनंद मिळतो. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी अगदी आपली अवस्था होऊन जाते. आता हे जे आपण करतो, आपण देवाची भक्ती करतो, मनापासून करतो, आपली देवावर श्रद्धा आहे, हे सगळं ठीक आहे. पण मग परमात्मा आपल्याला दिसत नाही, निर्गुण आहे, निराकार आहे, सूक्ष्म आहे, त्याची भक्ती कशी करायची? मग आपण काय करतो, कुठल्या तरी मूर्तीची भक्ती करतो, फोटोची भक्ती करतो, उपासना करतो. मग समजा आता कोणत्या देवाची भक्ती करायची हे सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. ते म्हणतात तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, शेवटी ती माझ्यापर्यंतच पोहोचणार आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते कळत नाही. आपल्याला सतत संसारातलं सुख हवं असतं, वैभव हवं असतं, आराम हवा असतो, त्या सगळ्यासाठी पैसा हवा असतो. मग सामान्य माणूस भक्तीच करायची तर मग लक्ष्मी मातेचीच करूया ना. ती एकदा प्रसन्न झाली की काय हवं ते मिळतं ना आपल्याला. मग काही दुसऱ्या देवाकडे काही मागायची गरजच नाहीये. मग लक्ष्मी मातेची आपण उपासना करतो, तिची व्रत करतो, तिला सतत आवाहन करतो आपण की माझ्या घरी आहे, माझ्या घरी आहे. श्री सूक्त मध्ये काय आहे दुसरं, लक्ष्मी मातेलाच आवाहन करतो ना, माझ्या घरी आहे, दारिद्र्य दूर कर, मला वैभव मिळू दे वगैरे. आता असं आहे की फक्त लक्ष्मी मातेला मग आवाहन करायचं का? म्हणजे लक्ष्मी सुद्धा पाहिजेच. काही आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी पैसा सुद्धा लागतो, ते सुद्धा आहे. पण मग फक्त तिला आवाहन करणं योग्य आहे का? तर नाही. तर ते काय योग्य नाही ते सांगते. साधारणतः आपण पाहतो नवरा बायको, पती पत्नी कुठेतरी बाहेर जायला निघाले. समजा एकट्या बायकोलाच बाहेर जायचंय, काहीतरी काम, ती काय करते, हल्ली घरात प्रत्येकाचं वाहन असतं, प्रत्येकाची स्कूटर असते, 4 चाकी असते. पत्नीचं काम असेल ती आपली आपली स्कूटर काढेल, जाईल, एखादं काम करून येईल. दोघांना समजा बाहेर जायचंय पती पत्नीला, मग काय ती लगेच नवऱ्याला म्हणेल तुमची गाडी काढा, ती मस्त आरामात मागे बसून जाते, नवरा ड्राईव्ह करतो, बरोबर. मग तसंच आपण जर लक्ष्मीला फक्त बोलवलं, लक्ष्मीचं वाहन घुबड आहे बरं का, ती येईल आपल्याकडे. घुबडाला पार्क कुठे करायचं तिचं व्हेइकल, गच्चीवर घुबडाला ठेवून देईल. आता घुबडाला दिवसा दिसतच नाही काही. म्हणजे असं गोष्टी रूपाने सांगायचं म्हटलं तर मग आपल्या अंगात समजा काही त्यावेळेस साप आला, उंदीर आला, काही कुठला आणखीन प्राणी आला, घुबडाला काही दिसणार नाही. म्हणजे सर्परूपी संकट सहज आपल्या घरात आलं तरी त्या घुबडाला काही कळणार नाही, काही उपयोग नाही म्हणजे त्याचा. हेच जर आपण लक्ष्मी मातेला म्हटलं की भगवान विष्णूंना घेऊन ये बरं का, मग ती काय करेल, भगवान विष्णूंना म्हणेल तुमचं वाहन काढा, आता तुमची गाडी काढा, दोघे एकत्र जाऊ म्हणेल. भगवान विष्णूंचं वाहन गरुड आहे. गरुड कसलं प्रतीक आहे तर दूरदृष्टी, तीक्ष्ण दृष्टी. कितीही उंच आकाशात असला गरुड तरी त्याला जमिनीवरचा अगदी सरपटणारा प्राणी सुद्धा दिसतो. मग विष्णू येतील लक्ष्मीला घेऊन, ते गरुडाला गच्चीवर पार्क करतील,
पण त्या गरुडाला आपल्या अंगात जर उद्या साप किडा मुंगी अगदी आली तरी दिसेल आणि तो लगेच त्यांची शिकार करेल. म्हणजे थोडक्यात काय की नुसत्या लक्ष्मीला आवाहन करण्यापेक्षा लक्ष्मी मातेने येताना भगवान विष्णूंनाही जर बरोबर आणलं तर आपल्या सगळ्या संकटातून सुद्धा सुटका होईल. कोणत्या संकट येणारच नाहीत आपल्या घरापर्यंत आणि भगवंतांची कृपा सुद्धा आपल्यावर राहील. म्हणून कोणाची भक्ती करायची, कशी करायची, हे काही नियम आहेत. ते पाळून जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा ती नक्कीच फळाला येते आणि मग देव सुद्धा आपल्याला अगदी भरभरून देतात. आज आपण एवढे 2 भक्तीचे प्रकार पाहिले. पुढच्या वेळेस आणखीन पुढचे 2 प्रकार आपण भक्तीचे पाहूया. धन्यवाद आणि नमस्कार.